नमस्कार मित्रांनो, चॅनेलवर आपले स्वागत आहे। बदलापुरातील 2 चिमुरडींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे असले तरी त्याचे 3 वेळा लग्न झाले होते आणि त्याच्या 3ही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या। अक्षय शिंदेने 2 लहान मुलींवर अत्याचार केल्याचे माहिती मिळाल्यानंतर अक्षयची पहिली पत्नी पोलिसांसमोर आली आणि तिने पोलिसांना अक्षय हा लैंगिक विकृत असल्याची माहिती देत त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार देखील केली आणि याच तक्रारीची चौकशी करण्याकरता पोलीस अधिकारी आणि पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात ट्रान्सफर वॉरंट घेऊन गेले। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता आरोपीला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतलं आणि त्याला घेऊन ठाण्याला जाण्यासाठी निघाले। ठाण्याला जात असताना 6 वाजेच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासवर आल्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 3 राऊंड फायर केले। त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 2 राऊंड इतरत्र फायर झाले। स्वसंरक्षणार्थ पथकातील पोलीस अधिकारी ज्यांनी आतापर्यंत 300हून जास्त गुन्हेगारांचे एन्काउंटर केले आहेत असे एन्काउंटर स्पेशलिस्ट संजय शिंदे यांनी आरोपीच्या दिशेने 1 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे याला लागून तो जखमी झाला। त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून आरोपी अक्षय शिंदे याला मृत घोषित केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यामुळे पोलिसांनी आत्मसुरक्षेसाठी उत्तर दिलं। विरोधकांनी ह्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। अक्षयच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया दिली आहे। त्याच्या आईने म्हटले की माझा मुलगा फटाके वाजवू शकत नाही तर तो गोळी चालवणं तर दूर। त्यांनी यामध्ये पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत।